हॅलो. आपण काल बघितलं होतं आयडेंटिटी कॉलम. मी काल इन डिटेल हा आयडेंटिटी कॉलम तुम्हाला अंडरस्टँड केला होता. ज्यांनी पण नाही बघितलं असेल लेक्चर ते बघा एकदा. ही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे जी तुमच्या रिअल लाईफमध्ये किंवा तुमच्या प्रोजेक्टमध्ये ऑलवेज यूज केली जाईल. आज आपण बघणार आहे डिफॉल्ट चेक युनिक कन्स्टंट. अगेन ऑल्सो नॉट नल पण आहे आपल्याकडे. आपण बघणार आहे नॉट नल कन्स्टंट. तर हे चारही कन्स्टंट आणि पेंडिंग राहील आपलं फक्त फॉरेन की. फॉरेन की जशी लागेल तसं मी एक्सप्लेन करेल. हा कालचा आपला टेबल होता जो आपण आयडेंटिटी कॉलमने बनवला होता. ठीक आहे. आता मी काय करतो, हे सगळे कन्स्टंट ॲट इट इज राहू देतो, म्हणजे राहू देतो, याला ॲड करतो ह्या टेबलमध्ये. जर नेम इन डेटाबेस ऑलरेडी ओके, हा टेबल आपण ऑलरेडी क्रिएट केलेला हाय डेटाबेसमध्ये. एकदा चेक करू. रेड लाईन ओके, लक्षात ठेवा प्लीज. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट डेमो. ओके. आय डी, एस नेम, सिटी, हे 3 कॉलम आहेत. हां. आता आता काय करतो मी, अल्टर अल्टर कमांड होती आपल्याकडे, की अल्टर कमांड, युझिंग अल्टर कमांड मी डेटाबेस सॉरी टेबलमध्ये न्यू कॉलम ॲड करू शकतो का. कारण की आपण बघितलं होतं अल्टरची डेफिनेशन अशी होती, अल्टर द एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट इन डेटाबेस. जो बी ऑब्जेक्ट असेल त्याला मी चेंज करू शकतो डेटाबेसमध्ये. मी काय करतो, डिफॉल्टसाठी एक जेंडर नावाचा कॉलम ॲड करतो, चेकसाठी एज नावाचा कॉलम ॲड करतो, आणि युनिकसाठी ईमेल, आणि नॉट नलसाठी आपल्याकडे येस नेम हे नॉट नल आहे की वो त्या कॉलममध्ये एंट्री पाहिजे. तर आपण ह्या 3 कॉलम ॲड करू, बघू, चेक करू कसं ॲड करता. ठीक आहे. जस्ट अल्टर डिफॉल्ट, जेंडर डिफॉल्ट ठेवतो मी. जसे की तो अल्टर हां टेबल, कोणतं ऑब्जेक्ट अल्टर करायचे आहे, टेबल. त्याच्यानंतर टेबल नेम, बरोबर. हे मी तुम्हाला इन डिटेल याच्यावर देऊन देईल माझ्या इन्स्टाला. ॲड करतो कॉलम ॲड. मला पहिले जेंडर कॉलम ॲड करायचा आहे. जेंडर मी म्हणतो जेंडर राहील माझ्या एन व्हॅर क्यार 20. ठीक आहे. आणि इथं सेट करतो आता सेट करेल डिफॉल्ट कन्स्टंट. आता ह्या डिफॉल्ट कन्स्टंटच्या कसं लॉजिक लावतो मी, जर मेल एंट्री टाकली तर मेलची एंट्री जाईल, जर फिमेल टाकली तर फिमेल जाईल. जर मेल पण नाही एंट्री केली आणि फिमेल पण नाही केली तर काय करेल मी, एक डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करून देईल ऑदर म्हणून. ठीक आहे. खूप एवढं समजलं असेल की मी जेंडर नावाचा कॉलम ॲड केला आणि त्याला डिफॉल्ट कन्स्टंट ॲड केला आहे. ओके. चेक करू हा कॉलम ॲड झाला का. चेक करतो टेबल. ओके. जेंडर नावाचा कॉलम माझ्याकडे ॲड झाला. अगेन आपल्याला ॲड करायचं आहे एज. एजसाठी आपण यूज करतोय चेक कन्स्टंट. सेम कॉन्सेप्ट राहील, फक्त आपला कन्स्टंट चेंज होईल आणि डेटा टाईप चेंज होईल. एज ही इंटिजरमध्ये, अल्टर टेबल, देन एज इंटिजर राहील. आणि इथं करतो मी चेक. आता चेकसाठी काय म्हटलं यांनी, की चेक द कंडिशन ऑन कॉलम. म्हणजे ह्या एज कॉलमसाठी मी कंडिशन लावतोय. कंडिशन कशी लावेल, की एज ही ग्रेटर दॅन 80 पाहिजे, की 18 वर्षाच्या वरती. ठीक आहे. एक झाली कंडिशन. एक्झिक्यूट. ग्रेट. सिलेक्ट स्टार फ्रॉम एज ॲड झाला. अगेन मी ट्राय करतो युनिक कॉलम. मी काय करतो, जस्ट अगेन ॲड करतो अल्टर टेबल स्टुडंट, ॲड ईमेल कॉलम. ठीक आहे. एन व्हॅर क्यार 250 घेतो. चलो 250. एक चेक लिहिली तर चेकमध्ये टाकेल. काय चेक करायचं आहे मला, सॉरी, पहिले लिहिल. चेक झाला आपला. युनिक आणि त्यात काय पाहिजे मला,
ईमेल पाहिजे झाला. आता चेक जर केलं आय डी, यस नेम, सिटी, जेंडर, एज, ईमेल, 3 कॉलम आहे माझ्याकडे. हां, तिघी कॉलमला कन्स्टंट अप्लाय केलेत आपण जर चेक केले तर कॉलम. आणि इथं लास्टला आपल्याला एक ऑप्शन दिलं आहे कन्स्टंट. ठीक आहे, एक्सपांड होत आहे, डिफॉल्ट आहे, एज आहे आणि चेक कन्स्टंट आहे आपल्याकडे. ठीक आहे, चेक करू आपण. मी आता काय करतो, इन्सर्ट करतो डेटा. इन्सर्ट इनटू स्टुडंट. आता कॉलम स्पेसिफाय करून घेतो. मला येस नेम म्हणजे स्टुडंट नेम टाकायचं आहे. देन त्याची सिटी पण इन्सर्ट करायची आहे. देन जेंडर, ओके, जेंडर पण, एज पण, आणि त्याच्यानंतर ईमेल पण इन्सर्ट करायचं आहे. युनिक की ईमेल तर इन्सर्ट करावी लागेल. आता व्हॅल्यूज इकडे थोडं आपण डेमॉन्स्ट्रेट करू. व्हॅल्यूज मी नाव टाकतो मंगेश, बरोबर, कॉमा, सिटी घेतो मंगेशची, त्या कॉलमला स्पेसिफाय ती व्हॅल्यू या, एवढं लक्षात ठेवा. पुणे, जेंडर मेल, एज आणि ईमेल टाकतो m@gmail.com. ठीक आहे. आता इथं चेक करू. जेंडरवर, जेंडरमध्ये मेल जाईल, एजमध्ये 32 जाईल आणि ईमेलमध्ये. आता एक्झिक्यूट करतो, चेक करतो. ओके, 1 रो अफेक्टेड, सक्सेसफुली 1 रो आपला अफेक्टेड झाला आहे. ठीक आहे, जस्ट सिलेक्ट करून चेक करू. सिलेक्ट स्टार फ्रॉम, सॉरी बोललो फ्रॉम पण टाईप नाही केलं. एंट्री सक्सेसफुली इन्सर्टेड. आता पहिला कन्स्टंट चेक करतो मी. आपला पहिला होता जेंडर. ठीक आहे, आता मेल इन्सर्ट केलं होतं म्हणून मेल पास झालं. जर मी फर्स्ट कन्स्टंट होता आपला डिफॉल्ट व्हॅल्यू, म्हणजे जी डिफॉल्ट व्हॅल्यू सेट केली आहे ती टेबलमध्ये इन्सर्ट व्हायला पाहिजे. ओके, डिफॉल्ट कन्स्टंट चेक करतो मी. कसा चेक करेल, मी काय करतो, हा जेंडर कॉलम इन्सर्टच करत नाही डेटाबेसमध्ये, म्हणजे मेलच्या जागेवर मी काही टाकत नाही. ठीक आहे, जस्ट मी एक जस्ट ABC नेम घेतो, ABC पुणे. हां, तर आता काय होईल की जर मेल पास केलं तर मेल जाईल, जर काहीच नाही पास केलं तर काय जाईल, चेक करू. ओके, युनिक की व्हायलेशन, युनिक कीचे व्हायलेशन, कारण की ही ईमेल आय डी ऑलरेडी इन्सर्ट आहे. बघा, युनिक, मेंटेन द युनिकनेस टू एंटायर कॉलम. जस्ट मी चेंज करून घेतो याला. ओके, ये ओके, 1 रो अफेक्टेड, चेक करतो. ओके, बघा, मी तर जेंडर पास केलेलं नाही तरी पण जेंडर कॉलममध्ये ऑदर ही एंट्री पास झाली आहे. म्हणजे काय होतंय की जर युजरने डेटा पास केला तर तो डेटा इन्सर्ट होईल. जर युजरने डेटा नाही पास केला तर जो बी डिफॉल्ट व्हॅल्यू सेट केली राहील ती पास होईल. होप सो समजलं असेल. देन आपण अंडरस्टँड करू अगेन. चेक कन्स्टंट, आपला चेक कन्स्टंट काय म्हणतो की चेक कन्स्टंट म्हणतो चेक द कंडिशन ऑफ कॉलम एज. ओके, ग्रेट. आपण दिली आहे 18ची कंडिशन, 18ची दिली आपण, ग्रेटर दॅट 18 पाहिजे एज माझी. ठीक आहे, असं काहीतरी दिलं आहे आपण, एज अशी कंडिशन दिली आहे. तर चेक करू. सेम मी काय करतो, अगेन सेम इंटर राहू देतो. याला याच्या जागेवर मी करतो टी, कारण युनिक कन्स्टंट आहे. इथं आता मी पास करतो, एंट्री पास करतो मी फीमेल, आणि सिटी, एज, एज नंतर काय कॉलम घेतला आहे मी, सॉरी, जेंडर कॉलम. आता बघा, जेंडरमध्ये आता फिमेल पास करेल तर फिमेलची एंट्री येईल. पण जर मी इथं करतो, सॉरी, ट्राय करतो. देर आर मोर कॉलम इन सर स्टेटमेंट, व्हॅल्यू स्पेसिफाय व्हॅल्यू क्लॉज द नंबर ऑफ व्हॅल्यू मस्ट बी मॅच इन द कॉलम. ओके, त्याचं म्हणणं काय आहे की सरजी
यहाँ पे अपने से एक कॉमा रह गया आहे. त्याच्यामधनं काय होतं सिम्पल, तो यांनी दोघींना एक समजून घेतला. हा कॉलम याच्याशी मॅच आहे, कॉमा सेपरेट कॉलम सेपरेट, हा कॉलम याच्याशी आहे 15 एजशी आहे, पण इथं मी कॉमा दिलेला नव्हता म्हणून हे काय केलं, याला एकच स्ट्रिंग समजून घेतली. हा एरर दुसरा. The insert statement conflict check constant CK student demo age. The confliction occur in a database. कॉलम नेम एज म्हणजे एज ही 18 पेक्षा लहान आहे म्हणून ही इन्सर्ट होत नाही. ती जर मी 20 करतो आता, ऑब्विसली इन्सर्ट सक्सेसफुली. चेक करतो बघा, फिमेलची एंट्री पास केली म्हणून फिमेल गेला, एजला 18च्या वरती दिली, पास झाला. देन अगेन आपल्याकडे युनिक कन्स्टंट आता आपण चेकच केला, पहिल्या एंट्रीमध्ये आपल्याला प्रॉब्लेम झाला होता. ठीक आहे, इन्सर्ट करून घेतो युनिक. ओके, युनिक कन्स्टंट काय म्हणतोय आपला, मेंटेन द युनिकनेस टू एंटायर कॉलम. बरोबर, ठीक आहे ना. बघा, मल्टिपल युनिक की राहू शकता आपल्याकडे. ईमेल आहे, आधार कार्ड आहे, ठीक आहे ना. माझ्या आधार कार्ड तुमचे आधार कार्ड सेम नाही राहणार, ईमेल सेम नाही राहणार. मी काय करतो, ही सेम एंट्री इन्सर्ट करायचा प्रयत्न करतो, कारण की c@gmail ऑलरेडी आपण इन्सर्ट केला आहे. आणि जेव्हा मी हा इन्सर्ट करेल तेव्हा मला युनिक की व्हायलेशन येईल, व्हायलेशन ऑफ युनिक की, कारण आपली एंट्री c@gmail ऑलरेडी टेबलमध्ये इन्सर्ट आहे. तर हे होते आपले 3 कन्स्टेंट युझिंग अल्टर कमांड आपण ॲड केलेले आहेत. कसं, अल्टर टेबल, टेबल नेम, ॲड जेंडर, एनव्हायरकॅल डिफॉल्टसाठी यूज केला आहे, डिफॉल्ट कीवर्ड, आणि काय मला व्हॅल्यू पास करायची ती. अल्टर टेबल, स्टुडंट नेम, ॲड एज, चेक कन्स्टेंट, अँड हिला म्हणतो मी कंडिशन. अल्टर टेबल, स्टुडंट नेम, ॲड ईमेल, एनव्हायरकॅल डेटा टाईप घेतला आहे, युनिक कीवर्ड वापरला आहे, आणि कोणत्या कॉलमला मला युनिकनेस प्रोव्हाइड करायची ती दिलेली आहे. होप सो हे समजलं असेल. तर याच्या रिगार्डिंग जे बी इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे मी उद्या पोस्ट करून देईल माझ्या आयडीवर, इन्स्टा आयडीवर. प्लीज चेक करा आणि होत असेल तर स्टडी करा. थँक्यू. सबस्क्राईब करा, लाईक करा, होत असेल तर शेअर करा तुमच्या मित्रांना. थँक्यू.